नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नव मराठा। राज्यात सध्या उष्णतेची लाट जाणवत असतानाच हवामान खात्याने पुढील काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे। ढगांच्या गडगडासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। कारण मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानात प्रचंड वाढ झाली आहे, त्यामुळे मार्च मध्ये उन्हाचे चटके अधिक तीव्र झाले आहेत। तसेच एप्रिल आणि मे महिन्यात ही उष्णता अधिक वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना चक्कर येणे, पित्तविकार होणे अशा तक्रारी वाढल्या आहेत। दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार केरळ आणि दक्षिण भारताच्या दिशेने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्याच्या वातावरणात बदल होणार आहे। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात हवामानात मोठे बदल दिसून येतील। 31 मार्च पासून पुढील 3 ते 4 दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये सोमवार ते बुधवार दरम्यान गडगडासह पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे। यासोबतच वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तसेच 31 मार्च रोजी हवामान विभागाने सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे। याशिवाय रायगड, रत्नागिरी, जळगाव, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि बीड या भागांमध्येही विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे। या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे। रब्बी हंगामातील पिकांची काढणी सध्या सुरू आहे आणि पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी अशा पिकांचे नुकसान होऊ शकते। त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। या हवामान बदलामुळे तापमानात थोडी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।